नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी करणार आहे मटण पुलाव. मोकळा आणि खायला अतिशय सुंदर असा मटण पुलाव. त्यासाठी मी 1 किलो मटण आणि 1.5 किलो बासमती तांदूळ वापरलेले आहेत. तुम्ही 1 किलो मटण आणि 1 किलो बासमती तांदूळ वापरलेत तरी सुद्धा चालेल. तर हा मटण पुलाव कसा करायचा आपण पाहूया. हे मटण कसं साफ करायचं बघा. आता हा पीस आहे, त्याला हे जे वरचा जो लेअर आहे बघा, असं एकदम ट्रान्सपरंट असं लेअर असतो, हा पापुद्रा हा काढून टाकायचा आहे. हे काढून टाकायचं. हे काढल्यामुळे ते मटण लवकर शिजतो आणि ते जे पीस आहेत ते चांगले मऊ शिजतात. म्हणून हे काढायसाठी मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते. मी हे बघा हे असं घेतलेलं आहे, याच्याने हे असं ढकलायचं आणि मग हे काढून टाकायचं. हे बघा हे काढून टाकायचं. हे बघा हे आपलं मटण सगळं साफ करून मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला कुकर मध्ये घालून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा हिंग, अर्धा चमचा हळद. आता आपण ह्या मटणाच्या अंदाजाने आपण मीठ घालायचं. 1 किलो मटण आहे, त्याला जेवढं मीठ लागेल तेवढं आपण आता याला घालून घ्यायचंय. आता याच्यामध्ये 1 पेल आपण पाणी घालून घ्यायचंय आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आणि आपल्याला हे आता 4 शिट्ट्या ह्याच्या करून 3/4 आपल्याला शिजवून घ्यायचं, म्हणजे पाऊण मटण आपल्याला शिजवून घ्यायचंय. जर मटण जुन असेल तर कधी कधी 5 शिट्ट्या सुद्धा कराव्या लागतात. तर आता हे 4 शिट्ट्यांमध्ये शिजेल. मी 4 शिट्ट्या करून घेते. आता मी 4 शिट्ट्या करून मटण शिजवून घेते. मी हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत. हे 1/4 किलो तांदूळ घेतलेले आहेत. जर समजा पेल्याने आपण मोजले तर 3 पेले तांदूळ होतात. आपण हे मोजून कशासाठी घ्यायचे, तर आपण ज्यावेळेस आता मटण पुलाव करणार आहोत त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचे. तर ते पाण्याचा अंदाज आपल्याला अचूक यायला पाहिजे, म्हणून आपण कुठल्या तरी भांड्याने हे मोजून घ्यायचे. म्हणून मी ह्या पेल्याने जर मी बघितले तर हे 3 पेले तांदूळ होतात. आता हे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवायचे. आता हे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला हे अर्धा तासाकरता भिजत ठेवायचे. तर हे तांदूळ मी 2 पाण्याने धुवून घेणार आहे. तांदूळ चांगले चोळून चोळून धुवायचे. आता हे तांदूळ मी 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचे. तांदळाच्या वर साधारण 1 इंच पाणी एवढं पाणी घालून ठेवायचं. असे भिजत ठेवल्यामुळे तांदूळ पाण्यामध्ये चांगले फुलतात आणि त्याचं आपण जे काही पुलाव करू तर तो भात चांगला लांब होतो. म्हणून आपण हे पाण्यामध्ये भिजत घालायचे. मटण पुलावासाठी मी हे 6 कांदे घेतलेले आहेत. मोठ्या साईजचे कांदे घ्यायचे आणि त्यात आपल्याला लांब लांब चिरून घ्यायचे. हे बघा आता आपला हा सगळा कांदा चिरून झालेला आहे. याच्यासाठी आपल्याला 1 टोमॅटो लागेल. 1 मोठा टोमॅटो घ्यायचे आणि ते आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. हे टोमॅटो चिरून झालेले. मटण पुलावासाठी फोडणीसाठी आपल्याला हिंग लागणार आहे, हळद लागणार आहे, तिखट जे आपण स्वयंपाकाला वापरतो ते तिखट घ्यायचे म्हणजे मसाला, आणि हे वाटण आहे. वाटणासाठी मी काय काय घेतले ते मी पुढे दाखवणार आहे. आता मी मटण पुलावासाठी जे वाटण घेतलंय तर त्या वाटणासाठी मी काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते. 1 मुठभर मी लसूण घेतलेला आहे. तेवढंच आपल्याला आलं घ्यायचंय. त्याच्यानंतर लवंगा घेतल्यात, 4 लवंगा घ्यायच्यात, 7-8 मिरे घ्यायचे, दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि कोथिंबीर. हे सगळं आपल्याला मिक्सरवरती याची बारीक पेस्ट करून घ्यायची. ते वाटण आपल्याला वापरायचं. आता आम्ही याच्यासाठी खडे मसाले काय घेतले ते मी तुम्हाला दाखवते. याच्यासाठी मी 7-8 मिरी घेतलेले आहेत, 4-5 लवंगा घेतलेले आहेत, 4 स्टारफूल घेतलेले आहेत आणि हे तमालपत्र घेतलेले आहेत, 3 छोटी पानं घेतलेली आहेत. आता आपण फोडणी करायची. आता आम्ही कढईमध्ये तेल घालून घेते. तेल घालून घेतले तर तेल गरम होऊन द्यायचंय. तेल गरम झाले त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालून घ्यायचे.
थोडंसं त्यांना फ्राय होऊन द्यायचंय. आता हा कांदा घालून घ्यायचा. कांदा पूर्ण आपल्याला बदामी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. त्या कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि कांदा लवकर परतून होतो. बघा अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं. आता हा बदामी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता हा कांदा आहे तो बदामी रंगावर आपला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे. तर टोमॅटो थोडं आपल्याला याच्यामध्ये मऊ करून घ्यायचं. आता हे बघा कांदा सुद्धा आता चांगला मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले आणि वाटण घालून घेऊया. सगळ्यात आधी याच्यामध्ये घालायचे हिंग. साधारण पाव चमचा हिंग घालते. मटण आपलं 1 किलो आहे त्या अंदाजाने हळद 1 चमचा हळद घालायची आणि तिखट तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता. मी आता 2 चमचे तिखट घालते म्हणजे हे मिडियम स्पायसी होईल. मटण पुलाव हा अगदी खूप तिखट पण नाही चांगला वाटत, थोडा मिडियम स्पायसी चांगला वाटतं. आता याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचे. मी हा जो पोहे खायचा चमचा आहे हा मी पाव किलोला 1 चमचा असं घालते. मटण 1 किलो आहे म्हणजे 4 चमचे आणि तांदूळ घालणार आहोत त्याच्यासाठी मी अजून 2 चमचे वाटण वाढवले. तर हे वाटण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आणि आता आपण जे मटण शिजवलंय कुकरला ते आपण मटणाचं पाणी वेगळं करून नुसतं मटण आपण याच्यामध्ये आधी घालून घेणार. आता मटण घालून घ्यायचं. हे बघा आता कुकरची वाफ गेलेली आहे. बघूया आपण आधी मटण शिजलंय का. हे बघा मऊ पीस असतो तो बघायचा. हे बघा हे तुटतंय म्हणजे हे आपलं पाऊण मटण शिजवून झालेलं आहे. आता आपण हे त्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचंय. आता हे मटण जे आहे ते मी एका ताटलीत काढून घेते. त्याचं जे पाणी आहे ते आपल्याला घ्यायचं नाहीये, ते आपण नंतर वापरणार आहोत. ते टाकूनही द्यायचं नाही, ते आपण नंतर वापरणार आहोत. हे मटण मी सगळं ग्रेव्हीमध्ये घालून घेतलंय. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचंय. आता हे जे आपलं कुकर मधलं पाणी आहे ते आपल्याला थोडंसंच याच्यामध्ये घालून घ्यायचंय की आपल्याला फक्त त्याचे ते जे मसाले आहेत ते त्या मटणाचे पीस आहेत त्याला व्यवस्थित लागेल. म्हणून थोडंसं अगदी पाव पेला एवढंच पाणी मी त्याच्यामध्ये घातलंय. आता ह्याच्यामध्ये आपण जे तांदूळ भिजत घातले होते बासमती ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता हे तांदूळ आपण अर्धा तास भिजत ठेवले होते. आता अर्धा तास झालेला आहे. आपण हे पाणी काढून टाकायचंय आणि हे तांदूळ आपण आता त्या पुलावामध्ये घालायचे. तर मी याचं सगळं पाणी काढून घेते. आता ह्याच्यामध्ये मी हे सगळे आता तांदूळ घालून घेते. तांदळातलं सगळं पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि ते आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता हे तांदूळ घालून झाले. आता हे व्यवस्थित आपल्याला एकदा सगळं एकत्र करून घ्यायचंय. तर तांदूळ तुटला नाही पाहिजे असा व्यवस्थित कलता घालायचा. आता आम्ही मगाशी जे मटण शिजवलं होतं कुकरमध्ये आपण मटण शिजवून घेतलं होतं त्या मटणाचं मी हे पाणी म्हणजे आपण त्याला स्टॉक म्हणूया तर हे मी काढून ठेवलं होतं. आता हे आपण पाणी ह्याच्यामध्ये वापरायचंय कारण मटणाची सगळी टेस्ट या पाण्यामध्ये उतरलेली असते त्याच्यामुळे हे पाणी टाकून द्यायचं नाही. हे पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आता
3 पेले मी तांदूळ घेतलेले आहेत, तर आता 6 पेले आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी आधी हे पाणी पेल्याने मोजून घेणार आहे किती होतंय ते, आणि नंतर बाकीचं नॉर्मल पाणी घालणार आहे. तर आपण हे आता बघूया. ज्या पेल्याने आपण तांदूळ घेतले होते त्याच पेल्याने आपण हे मोजून घ्यायचे. 1, आणि हे आता थोडंसंच झालं, अर्धा पेलाच झालं. तर बाकीचं मी आता नॉर्मल पाणी घेते आणि नंतर ह्याच्यामध्ये टाकून घेते. हे बघा, आता मी ते अर्धा पेला पाणी राहिलं होतं त्याच्यामध्ये अजून पाणी घातलं आणि मी टोटल 6 पेले पाणी मोजून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं. गॅस मोठा करायचा. आता आपण मटणासाठी आपण मीठ घातलेलं होतं. आता आपल्याला फक्त आपण जे तांदूळ घातले 3 पेले त्याच्या पुरतं, त्याच्या प्रमाणात आपल्याला मीठ घालायचे. याच्यामध्ये आता मीठ घालून घेऊया. बघा, मी 3 पेले तांदूळ घेतले होते, 3 पेल्याच्या अंदाजाने मी मीठ घालते. मीठ घालून घेतलं. आता हे मीठ आपण आता घातलेले ते सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. जास्ती जोर जोर घालवायचं नाही, कारण ते तांदूळ तुटले नाही पाहिजे. आता याला एक कड येऊन द्यायचा, नंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. हे बघा, आता याला चांगला कड यायला लागलेला आहे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये पाणी आटलेलं आहे, थोडंसं पाणी शिल्लक आहे आणि तांदूळ दिसायला लागलेले आहेत. अशा वेळेला आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. आता आपण गॅस बारीक करणार आहोत आणि ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. अगदी पॅक बसेल असं त्याच्यावरती झाकण ठेवायचं. तर साधारण 10 मिनिट आपण हा पुलाव अशाच वाफेवर शिजवून घेणार आहोत. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपल्या मटण पुलाव जो आहे हा आता शिजलेला असेल. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटं ह्याला अशीच रेस्ट द्यायची आणि त्याच्यानंतर आपण तो सर्व करणार आहोत. तर मी ह्याला 10 मिनिटं असंच ठेवते, झाकण काढायचं नाही, त्याला असंच ठेवून द्यायचं. ते बघा, आता आपला मटण पुलाव रेडी आहे. 10 मिनिट सुद्धा त्याला आता रेस्ट देऊन झालेली आहे. आता आपण बघूया. आता झाकण काढते त्याच्यावरचं. वाव, मस्त असा पुलाव तयार आहे. भात सुद्धा छान शिजलेला आहे. आपण सर्व करायला घेऊया.